सगळ्या कारखान्यात मेसेज केली ट्रान्सपोर्टेशनची सगळी वाहनं बोलवून घ्या. आमच्या माघारी कोण काही केला आता इकडे अमरापूरला देखील त्याच्यावरून मी सांगितलं पुढे तिथे आलं. मला एक काळजी घ्यायचं तुम्हाला. मी नसताना घोसड्यात एवढे दुर्दैवी काढला कसा परत तो घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाला पहिली उचल विनाकपात 3751 रुपये मिळाली पाहिजे. तसंच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपयाचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी 24व्या ऊस परिषदेमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव मांडला होता आणि त्याला सर्वांनी संमती दिली होती. आज जवळपास कारखाने चालवून 2 ते 3 दिवस झाले. आम्ही 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, परंतु सांगली जिल्ह्यातील अद्याप एकाही कारखान्याने या ठिकाणी ऊस दराची कोंडी फोडलेली नाही. खऱ्या अर्थानं कारखाना चालू करत असताना त्या ठिकाणी ऊसाचा दर FRP किती बसतो हे जाहीर करणं गरजेचं असताना कोणीही जाहीर केलेलं नाही. जोपर्यंत हा निर्णय लागणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या भिलवडीमधील एकही वाहन हलू देणार नाही. 24व्या ऊस परिषदेमध्ये जयसिंगपूर या ठिकाणी राजू शेट्टीने हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष ऊसाचा दर जाहीर केला होता किंवा ऊसाच्या दराची मागणी केली होती. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी आज अखेर कुणीही दर जाहीर केलेला नाही, परंतु 2-3 दिवस झालं ऊस तोडी चालू आहे. तुम्ही त्यांना सांगू इच्छितो की पहिल्यांदा दर जाहीर करा आणि त्यानंतर तुम्ही कारखाने चालू करा. त्याच्याशिवाय हे जे ट्रक मालक आहेत, ट्रॅक्टर मालक आहेत किंवा तोडणी करणारी माणसं आहेत यांनाही मी सांगू इच्छितो की ज्यावेळी तुमचे पैसे बुडवून हे मुकादम पळून गेले त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिली. आज तुम्ही संघटनेच्या पाठीमागं, शेतकऱ्याच्या पाठीमागं ठाम असणं गरजेचं आहे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्षाच्या पवित्र्यात आहे.